आज आपण अंड्याचा रसा करणार आहोत। त्यासाठी 5 अंडी घेतली आहे। अंडी कच्चीच घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहेत। अंड्याचा रसा करण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत। 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं भाजून घेतलं आहे। त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं भाजून घेतलं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतला आहे, तेल टाकून भाजून घेतला आहे। एक छोटा आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, थोडंसं तेल टाकून हलकासा भाजून घेतला आहे। 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत, 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे, मिरची स्वच्छ धुवून घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। सर्व साहित्य मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊया। वाटण छान बारीक वाटून घेतलं आहे। अंड्याचा रसा करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल हलकंसं गरम झाले, याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणा पावडर। हे सर्व मसाले आपण तेलात टाकूया। 1 मिनिटभर परतून घेऊया। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं वाटण छान परतून घेतलं आहे। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 मिनिटं वाटण शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। वाटण छान शिजलं आहे, वाटणातून तेल सुटायला लागलं आहे। याच्यामध्ये पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे, अजून अर्धा ग्लास पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं रसा छान उकळला आहे। अंडी फोडून टाकूया। अंडं वाटीमध्ये फोडून घेतलं आहे। अलगद हाताने एकाच बाजूला टाकायचं आहे, पसरवून नाही टाकायचं। अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर एकाच ठिकाणी अंडी टाकायची। अंडी टाकल्यावर लगेच हलवायचं नाही, याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। आपला अंड्याचा रसा तयार झाला आहे। छान शिजलं आहे अंडं। याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। छान झाला आपला अंड्याचा रसा, छान सुगंध सुटला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपला अंडी फोडून अंड्याचा रसा तयार झाला आहे।